स्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी 9 ऑगस्ट 2022 रोजी केली होती। मात्र आता ही संघटना भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे। त्यामुळे स्वराज्य संघटना ही आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने ओळखली जाईल। याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची नीब हे चिन्ह प्राप्त झालं आहे, अशी माहिती करवीरचे माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे। संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता पक्षात रूपांतरित झालेली आहे। भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून अधिकृत नोंदणी स्वराज्य पक्षाची झालेली आहे। त्याचबरोबर भारतीय निवडणूक आयोगाने स्वराज्य पक्षाला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चिन्ह दिलेलं आहे, ते म्हणजे सप्तकिरणांसह पेनाची नीब। छत्रपती संभाजीराजे स्वराज्य पक्ष यांच्या वतीने आम्ही भारतीय निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करतो। हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, यूरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग। महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर।